मी अभिनेता असल्याचं कदाचित विसरलो असेल, परंतु प्रेक्षक मला कधीच विसरले नाहीत, असा भावनिक उद्गार ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांनी काढलेत. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही चित्रपटाविषयीचं प्रेक्षकांचं वेड कायम असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शनिवारी जितेंद्र कपूर यांना धर्मवीर आनंद दिघे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. या कार्यक्रमात सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाणही उपस्थित होते. मुलाखतीदरम्यान जितेंद्र यांनी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. पूर्वी हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला की रस्ते ओस पडायचे. आता चित्रपट मोबाईलच्या स्क्रीनवर पाहिले जातात. मात्र चित्रपटाचं आकर्षण अजूनही कायम असल्याचं त्यांनी सांगितलं. दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना त्यांनी सेहरा आणि गीत गाया पत्थरोने या चित्रपटांचा विशेष उल्लेख केला. एक पंजाबी मुलगा मराठी बोलतो याचं शांतारामांना विशेष कौतुक असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच श्रीदेवी आणि रेखा यांच्यासोबत काम करतानाचे अनुभवही त्यांनी शेअर केले. यशामुळे आत्मविश्वास वाढतो, मात्र सातत्यपूर्ण प्रयत्न, कामाप्रती निष्ठा आणि गांभीर्य हेच कलाकारांचे खरे गुण असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. ठाणेकरांचं प्रेम म्हणजे हरवलेल्या मित्राची भेट. ठाणेकरांविषयी बोलताना त्यांनी आपण ठाण्यात अनेक वेळा आलो असल्याचं सांगितलं. इथल्या प्रेक्षकांविषयी मनापासून आदर आहे. प्रत्येकानं आपल्याला भरभरून प्रेम दिलं असून प्रत्येकजण हरवलेला जुना मित्र भेटल्यासारखा वाटला, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कभी इनको घर पे बुलाता हूँ तो मुझे बहुत अच्छा लगता है. ये दोस्ती में मतलब नहीं है, ये आपको मैं बताना चाहता हूँ. सर, आपके ज़माने की फिल्म इंडस्ट्री और आज के ज़माने की फिल्म इंडस्ट्री कैसे देखते हैं आप? मुझे मैं ये नहीं कहता हूँ कि मेरे ज़माने में बहुत अच्छा होता था, आजकल बहुत ऐसा हो रहा है. लोगों का टेस्ट चेंज होता है, थिंग्स चेंज, सब कुछ चेंज. आपको एक किस्सा सुनाता हूँ. एक पिक्चर आई थी बरसात, राज कपूर की. उसमें कुकू ने डांस किया था. कुकू करके एक डांसर थे, पतली कमर है तिरछी नजर, एंड लोग कहते थे क्या डांसर क्या डांसर. फिर बाद में शम्मी जी आए तो वो डांस आउटडेटेड लग रहा था. फिर बाद में शशि कपूर आए, फिर मैं आया, फिर गोविंदा आया, फिर ऋतिक रोशन आया. हर एक का स्टाइल अलग है. अभी टेस्ट लोगों का चेंज होता रहता है.